क्रिएटिव्ह मराठी चॅनलमध्ये मी प्राध्यापिका सौ जयश्री वावळ आपणा सर्वांचं स्वागत करते. या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 11वी विषय अर्थशास्त्र प्रकरण 2 आहे पैसा यामधील राहिलेला जो भाग आहे, प्रश्न आहे 5वा आणि 6वा, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील ऑल हे बटन सिलेक्ट करा, म्हणजेच इथून पुढील नवनवीन जे व्हिडिओज असतील ते तुमच्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे पोहोचतील. यामध्ये प्रश्न 5वा आहे, पुढील विधानाशी तुम्ही सहमत आहात किंवा नाही ह्याचे सकारण स्पष्ट करा. त्यातील पहिला प्रश्न आहे, वस्तू विनिमयात कोणत्याही अडचणी दिसून येत नाहीत. तर या विधानाशी आपण सहमत नाही. त्याची कारणे जी आहेत ती आपण पुढील प्रमाणे पाहू. या ठिकाणी आपल्याला अडचणी, त्यामध्ये पहिला आहे गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी उत्तर लिहिताना हा जो मेन पॉईंट आहे याच्याखाली अंडरलाईन करायची आहे. वस्तू विनिमय व्यवस्थेची मुख्य मर्यादा म्हणजे गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव होय. उदाहरण आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की एका व्यक्तीकडे कापड आहे, त्या बदल्यात त्याला तांदूळ हवा आहे, आणि ब व्यक्तीकडे तांदूळ आहे पण त्याला कापड नको आहे. त्यामुळे दुहेरी संयोगाचा अभाव असल्याचं या ठिकाणी असल्याने वस्तू विनिमय शक्य नसतो. त्यानंतर दुसरा आहे मूल्याच्या सामायिक मापदंडाचा अभाव. या ठिकाणी वस्तू विनिमय पद्धतीमध्ये जे वस्तूचे मूल्य आहे ते मोजण्यासाठी प्रमाणित मापकाचा अभाव असतो. उदाहरण या ठिकाणी आहे, आपल्याला 2 लिटर दूध आपल्याला घ्यायचं असेल तर त्या दुधाची तुलना आपल्याला 2 किलो तांदळाबरोबर करता येत नाही. लिटरच्या मापामध्ये तांदूळ घालून आपल्याला त्याचं वजन जे आहे ते व्यवस्थित सांगता येणार नाही. नंतर तिसरा आहे वस्तूंचा साठा करण्यातील अडचणी. भविष्याच्या आपल्या उपभोगासाठी वस्तू साठविणे गरजेचे असते, परंतु नाशवंत वस्तूंचा साठा जो आहे तो आपल्याला साठवून ठेवता येत नाही किंवा अवघड जाते. आपण उदाहरण पाहिलं तर दूध, अंडी, मासे, भाजीपाला असेल, हे जे नाशवंत वस्तू आहेत. तसेच जागेच्या अभावामुळे सुद्धा अवजड वस्तू साठविणे हे आपल्याला कठीण असते. त्यानंतर चौथा जो आहे तो वस्तूच्या विभाज्यतेची अडचण. आता या ठिकाणी प्राणी, घर इत्यादींमुळे काय होत असतं की छोट्या भागात विभाजन करणे हे गैरसोयीचे होते. त्यामुळे एका वस्तूचा दुसऱ्या वस्तूशी विनिमय करणे अवघड आहे. उदाहरणार्थ एका व्यक्तीकडे गव्हाचे पोते आहे, त्याच्या विनिमयात त्याला शेळी हवी आहे, आणि ब व्यक्तीकडे शेळी आहे, त्याला गव्हाचे अर्धेच पोते हवे आहे. अशा वेळेस गव्हाचे अर्धे पोते असे विभाजन करणे शक्य नसते. परंतु आता जिवंत शेळीचे विभाजन करणे शक्य नाही. मग विभाज्यतेची अडचण निर्माण झाल्यामुळे विनिमय होऊ शकत नाही. त्यानंतर 5वा जो आहे तो विलंबित देणी देण्यातील अडचणी. आता विलंबित देणी आहेत म्हणजेच कर्ज असतं. मग ही विलंबित देणी म्हणजेच भविष्यातील देणी व कर्जाची परतफेड होय, परंतु वस्तू विनिमयात वस्तू रूपाने कर्ज परत करणे हे अवघड होत असते. म्हणजेच मग आपल्याला भविष्यामध्ये जर नाशवंत वस्तूंची त्यामध्ये त्याच स्वरूपात परतफेड करणं, नाशवंत वस्तू आहे, आपण जर अंडे घेतले तर परत आपल्याला अंडेच देता येईल, त्या नाशवंत आहेत असं होत नाही. दुसरा प्रश्न आहे, आधुनिक चलनाचे अनेक चांगले गुणधर्म दिसून येतात. या विधानाशी मी सहमत आहे, कारण आधुनिक चलन जे आहेत त्याचे गुणधर्म खूप चांगले आहेत. ते पुढील प्रमाणे आहेत. त्याचा पहिला गुणधर्म आहे सार्वत्रिक स्वीकार्यता. पैसा या वस्तूमध्ये सार्वत्रिक स्वीकार्यता हा गुणधर्म असल्याने तो विनिमयाचे माध्यम म्हणून वापरला जातो, म्हणजेच सगळीकडेच तो स्वीकारला जातो. दुसरा आहे विभाज्यता. छोट्या व्यवहारांमध्ये पैशाचे छोट्या मूल्यात विभाजन करणे सोपे जाते. म्हणजेच अगदी 1 रुपयापासून 100 रुपये, 1000 रुपये, 10,000 कोटी असे आपल्याला त्यामध्ये कोणत्याही व्यवहारात विभाज्यता करता येते. तिसरा आहे टिकाऊपणा.
पैशाच्या अंगी टिकाऊपणा हा गुणधर्म असल्याने चलनी नोटा व नाणे दीर्घकाळात पुन्हा पुन्हा वापरता येतात. आपले पैसे जे आहेत ते अनेक वर्ष टिकाऊ असतात. चौथं आहे सुज्ञता. यामध्ये पैसा ही वस्तू आपण सुलभतेने ओळखता येते. देवाणघेवाण करणाऱ्या व्यक्तीकडून निर्माण होणारी ही संदिग्धता टाळता येते. म्हणजेच आपल्याला जे खोटे पैसे आहेत काळा बाजार करता येतो. अशा प्रकारे हे पैसे खरे पैसे हे लगेच ओळखता येतात. पाचवा जो आहे तो वहनीयता. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला अगदी सहजरित्या नेता येते. आपल्या सोयीनुसार सुद्धा वाहून नेता येते. मग या ज्या चलनी नोटा असतात किंवा धनादेश असतो ते आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेता येतो. पुढील 6वा जो आहे तो एकजिन्सीपणा. म्हणजेच एखाद्या विशिष्ट परिमाणाचे पैसे गुणवैशिष्ट्यांमुळे एकजिन्सी दिसतात. त्यानंतर 7वा आहे स्थिरता. पैशाला स्थिर मौद्रिक मूल्य आहे. ते वस्तू व सेवांचे विनिमय मूल्य मोजण्यासाठी वापरतात. या वस्तूंची देवाणघेवाण भविष्यातील गरजांनुसार केली जात असते. पुढील प्रश्न 3रा आहे पैशाद्वारे अनेक कार्य पूर्ण केली जातात. उत्तर आहे या विधानाशी मी सहमत आहे. यामध्ये पैसा हा राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन व विभाजन करणे व पतपैशास आधार देणे, संपत्तीचे रोखतेत रूपांतर करणे, स्थूल आर्थिक चलांचे मापन करणे इत्यादी अनुषंगिक कार्य करतो. दुसरा आहे पैसा विनिमयाचे माध्यम आणि मूल्यमापनाचे साधन किंवा हिशोबाचे परिणाम ही प्राथमिक कार्य करतो. पैसा विलंबित देणी देणे, मूल्य संचयन करणे, मूल्य हस्तांतरण करणे ही दुय्यम कार्य करतो. म्हणजेच पैशाद्वारे आपल्याला अनेक कार्य पूर्ण केली जातात. पुढील प्रश्न 4था आहे पैसा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे कुठेही सहज स्थानांतरित करता येतो. उत्तर आहे या विधानाशी मी सहमत आहे. त्यानंतर ई पैसा किंवा इलेक्ट्रॉनिक पैशाला मौद्रिक मूल्य असून ते इलेक्ट्रॉनिक यंत्रणेच्या सहाय्याने हस्तांतरित केले जाते. तो पैसा म्हणजेच ई पैसा किंवा इलेक्ट्रॉनिक पैसा होय. दुसरा आहे मोबाईल फोन, टॅबलेट, संगणक इत्यादी इलेक्ट्रॉनिक यंत्रणेच्या सहाय्याने इलेक्ट्रॉनिक पैशाचे मूल्य हस्तांतरित केले जाते. तिसरा आहे आंतरजाल सेवेच्या सहाय्याने इलेक्ट्रॉनिक पैसा जागतिक व्यवहारांमध्ये वापरता येतो. अशा प्रकारे पैसा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे कुठेही सहज स्थानांतरित करता येतो. पुढील प्रश्न 6वा आहे खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा. यामध्ये उतारा आपल्याला दिला आहे. गणेश बसने मॉलला जातो. त्याने तिकीट काढण्यासाठी वाहकाला 10 रुपयाचे नाणे दिले. मॉलमधून त्याने अनेक वस्तू घेतल्या. घेतलेल्या वस्तूंचे पैसे देण्यासाठी त्याने क्रेडिट कार्ड वापरले. परंतु पैसे घेणाऱ्या माणसाने त्याला आम्ही फक्त डेबिट कार्ड घेतो असे सांगितले. गणेशचे डेबिट कार्ड घरी राहिल्याने त्याने रोख पैशाने देयक भरले. यामधील प्रश्न पहिला आहे वरील व्यवहारात कोणकोणत्या पैशाचे प्रकारचे पैसे वापरले ते सांगा. यामध्ये सर्वप्रथम त्याने कॉईन म्हणजेच धातू पैसा वापरला. त्यानंतर डेबिट कार्ड म्हणजेच त्याने प्लॅस्टिक पैसा वापरला, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड. आणि त्यानंतर त्याने पैसे वापरले म्हणजे कागदी पैसे वापरले. असे या 3 प्रकारचे व्यवहार त्याने केलेले आहेत. त्यानंतर दुसरा प्रश्न त्यांपैकी कोणतेही 2 प्रकारचे पैसे स्पष्ट करा. यामध्ये 2 प्रकारच्या पैशांचे स्पष्टीकरण आपण पहिल्यांदा धातू पैसा. यामध्ये सोने, चांदी, तांबे, ॲल्युमिनियम, निकेल या धातूंपासून अनेक कॉईन बनवलेले असतात, पैसे बनवले असतात. त्याला आपण धातू पैसा असं म्हणतो. तो टिकाऊ सुद्धा असतो, वहनीय पण असतो. त्यानंतर दुसरा जो आहे तो कागदी पैसा. कागदापासून सुद्धा पैसे तयार केलेले असतात. त्याला आपण कागदी पैसे असं म्हणतो. हे कागदी पैसे जे आहेत तुलनेत वहनीय आणि या धातू पैशाच्या तुलनेत कमी टिकाऊ असतात.